हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 2.2 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे. दोन संख्याची बेरीज किती सांगितली? 1,25,600. एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल, म्हणजे दुसरीपेक्षा कितीने कमी आहे? 14,400 ने. तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? आणि हा प्रश्न आपल्याला 2013ला विचारलेला आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न खूप सारे विचारले जातात, फक्त अंक बदलून आणि येण्याची शक्यता नक्कीच असते असा प्रश्न. नक्कीच येऊ शकतो. आता हा कसा सोडवायचा ते व्यवस्थित पहा. ठीक आहे. इथं दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 1,25,600 आणि एक संख्या दुसरीपेक्षा कितीने लहान आहे? 14,400. आणि आपल्याला कोणती संख्या शोधायची आहे? आपल्याला लहान संख्या शोधायची आहे. लहान संख्या शोधायची असेल तर आपण काय करतो, ह्या दोघांची वजाबाकी करू आणि त्याला मग जे उत्तर आलं त्याला 2 ने भागावं लागेल. ठीक आहे. आणि जर मोठी संख्या विचारली तर ह्या दोघांची बेरीज करतो आणि त्या जे आलेल्या उत्तराला आपण 2 ने भागतो. आता इथे लहान संख्या विचारल्यामुळे आपण ह्या दोघांची वजाबाकी करायची, आलेल्या उत्तराला 2 ने भागायचं. मग इथे 1,25,600 आणि इथे हे 14,400. ह्या दोघांची वजाबाकी करूत आपण. 0 0, 6 मधून 4 गेले 2, 5 मधून 4 गेला 1, 2 मधून 1 गेला 1 आणि ह्या 1 ला 1, म्हणजे आपलं उत्तर आलं 1,11,200. आता याला आपण 2 न भागायचं. ठीक आहे. जे पण उत्तर येईल त्याला 2 न भागायचं. मोठी संख्या जरी विचारलं तर बेरीज, हे वजाबाकीच्या ऐवजी बेरीज करून 2 न भागायचं. आणि असा एक प्रश्न 100%च येतो आणि वेळ अजिबात लागणार नाही. सोपं आहे ना. दोघांची वजाबाकी करून 2 न भागायचं. काय किती वेळ लागणार आहे? काहीच नाही. आता ही पहिली संख्या आपल्याला पाहिली आपण, हे 2 पेक्षा लहान आहे. ठीक आहे. मग आपण इथे 0 लिहू, इथे पण 0 लिहू आणि हे 1 जशाला तसे. ही दुसरी वाली संख्या घेऊ. हे 11 झाले. 2 च्या पाड्यात 11ला भागाकार द्यायचा तर आपण 10 घेऊ. तिथे वरी 5 आले, वजाबाकी केली 1 आले. पुढची 1 ही संख्या घेऊ. 11ला भागाकार देताना 10 येईल, इथे 5 येईल. ह्या 2 ला आपण इथे घेऊ. 2 सख 12, 0. हा पुढचा 0 घेऊ. आता 0 ह्या 2 पेक्षा लहान असल्यामुळे इथे 0 घेतो. 0चा नंबर 0. त्याच्यानंतर पुढचा 0 घेऊ. 0 ही 2 पेक्षा लहान असल्यामुळे इथे 0 घेऊ. 0चा नंबर 0. म्हणजे आपलं उत्तर किती आलं पहा. इकडच्या झिरोला काही व्हॅल्यू नसते, इकडच्या झिरोला व्हॅल्यू नसते, पण इकडे समोर जे झिरो आले त्याला व्हॅल्यू राहते. म्हणजे आपलं उत्तर आलं 55,600. ठीक आहे. 55,600 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटून जाईल. आपल्याला एक पदावली दिलेली आहे, पण ते चिन्हाच्या स्वरूपात दिले आणि त्या चिन्हाच्या प्रत्येकाच्या व्हॅल्यू पण दिलेत आपल्याला. तर आपल्याला हे गोल आहे त्याची किंमत काढायची. आपण हे पदावली जशाला तशी लिहून घेऊ पहिले. याची किंमत आपल्याला काढायची. आता ह्या सगळ्यांच्या किमती दिल्या. स्टार मार्कच्या ऐवजी किती लिहायचे? तिथं 18. पहा, मी इथे जिथे स्टार मार्क आहे तिथं 18 लिहिलं, बाकी मी काही केलं नाही. जिथं स्टार मार्क आहे तिथं 18 लिहिलं. ओके. स्टार मार्कची किंमत किती आहे? 18. तर स्टार मार्क जागी मी 18 लिहिले. हे भागाकाराचं चिन्ह, भागाकाराला जसं तसं. या त्रिकोणाची किंमत किती आहे? त्रिकोणाच्या जागी आपल्याला किती लिहायचे? त्रिकोणाच्या जागी 2 लिहायचे. मग जिथं त्रिकोण होता मी तिथं 2 लिहिलं. जिथं स्टार मार्क होतं, स्टार मार्कची किंमत आहे आपल्याला 18. भागाकाराचे चिन्ह जशाला तसं. ह्या त्रिकोणाची किंमत आहे 2, ती पण जशाला तशी. वजाबाकीचं चिन्ह लिहिलं. ह्या चौकोनाची किंमत किती दिलेली? चौकोनाची किंमत दिलेली आहे 4. ठीक आहे. आणि आपल्याला ह्या गोलची किंमत माहिती नाही, ह्या गोलची किंमत आपल्याला काढायची. ठीक आहे. तर आपण याला सॉल्व करून घेऊ. पहिले आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागते, माहिती आहे, कंचे भागुवेनुसार. आपण पहिले कंस सॉल्व करून घेऊ. 18ला 2 न भागितलं उत्तर येते 9. 9 वजाबाकीचं चिन्ह, हे 4 जशाला तसे. ठीक आहे. आता आपल्याला याचं उत्तर येऊन जाईल. हे 9 मधून 4 गेले, उत्तर येते 5. म्हणजे आपल्याला ह्या गोलची किंमत किती आली? 5. ती आपली पर्याय क्रमांक सी मध्ये.
अजून एक वेळेस पहा, मी काय केलं, स्टार मार्क हे जशाला तसं मी पदावली लिहून घेतली. त्याच्यानंतर ज्याची किंमत जिथं आहे तिथं ठेवली. ह्या स्टार मार्कची कंसाला कंस लिहिलं, स्टार मार्कच्या जागी 18 लिहिली, कारण स्टार मार्कची किंमत 18 आहे. भागाकाराला भागाकार लिहिलं, त्रिकोणाच्या जागी 2 लिहिले, चौकोनाच्या जागी वजाबाकीचं चिन्ह आहे जशाला तसं लिहिलं, वजाबाकीचे 4 आहे. त्याच्यानंतर मी कंस सोडवला, 9 उत्तर आले, वजाबाकीचे 4 जशाला तसे लिहिले, 9 मधून 4 गेले, उत्तर आलं 5. म्हणजे आपल्याला हे गोलमध्ये गोलची किंमत किती आलेली आहे, ह्या चिन्हाचं उत्तर आहे 5, आणि ते मी पर्याय क्रमांक सी मध्ये होतं, त्याच्यामुळे टिक मार्क केलं. पुढचा प्रश्न आहे, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची दोघांची बेरीज विचारली आहे. बेरीज करा, हे फार महत्वाचं राहते. आपण अर्धवट प्रश्न वाचतो त्याच्यामुळे आपले उत्तर चुकण्याची शक्यता आहे. इथे आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहा, पहिले आपण पाहू लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्या. हे आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, पण बऱ्याच जणाला याचं कन्फ्युजन राहतं. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाच्या वेळेस मी पुन्हा तुम्हाला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या सांगतो. लहानात लहान, लहानात लहान आणि मोठ्यात मोठे, मोठ्यात मोठे 2 अंकी संख्या पाहिजे. 2 अंकी, 2 अंकी लहानात लहान. 1 अंकी जर पाहिले, लहानात लहान 1 अंकी संख्या कोणती असणार, 1 असणार, आणि मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या किती असणार, 9. लहानात लहान 2 अंकी संख्या किती असणार बघा, 2 अंकी लहानात लहान संख्या बघितली तर 1 घ्यायचं, 1 1 नाही लिहायचं, किती राहणार, 10. 10 ही 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे. तर मोठ्यात मोठी जी 2 अंकी संख्या आहे, मोठ्यात मोठी ती 99 आहे. 3 अंकी जर पाहिलं आपण लहानात लहान तर 100 येते, आणि मोठ्यात मोठी पाहिली तर 3 वेळेस 9 लिहायचे. लहानात लहान 4 अंकी पाहिली तर 1 लिहून 3 शून्य लिहायचे, आणि मोठ्यात मोठी जर पाहिली आपण तर 9999. लहानात लहान 5 अंकी संख्या पाहायची तर 1 लिहून 4 शून्य लिहायचे, ही 5 अंकी संख्या झाली. आणि मोठ्यात मोठी संख्या पाहिजे तर 5 वेळेस 9 लिहिला झाला. लहानात लहान आपल्याला 6 अंकी संख्या पाहिजे असेल तर 1 लिहून 5 शून्य द्यायचे, आणि मोठ्यात मोठी आपल्याला 6 अंकी संख्या पाहिजे तर काय करायचं, 6 वेळेस 9 लिहायचे, आपलं झालं. आता इथं विचारलेलं काय आहे ते पहा. इथं विचारलेलं आहे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, म्हणजे मोठ्यात मोठी दोन्ही पण विचारले. 999999 ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, आणि अजून मोठ्यात मोठी 4 अंकी. आता मोठ्यात मोठी इथून नाही लिहायचं, इथून लिहायचं 4 अंकी, 1 2 3 4, 9999. ठीक आहे. ही मोठ्यात मोठी 4 अंकी, आणि बेरीज करायची. बेरीज करायला जायचं. कधी कधी आपण काय करतो, प्रश्न अर्धवट वाचल्यामुळे आपण बेरीजच्या जागी वजाबाकी होता, बऱ्याच जणांच्या ह्या चुका झालेल्या आहेत, तर त्या चुका करायच्या नाहीत आपण. 9 9 18 हातचाला 1, 10 9 19 9 9 1 आला, इथे 10, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, हे झालं 1,09,998. 1,09,998. एक मिनिट, पर्याय आपला थोडासा लिहिण्यामध्ये आपला चुकला असेल, तर पर्याय क्रमांक आपला बी आहे. 1,09,998. इथं थोडासा आपण एक अंक कमी घेतला होता, तो मी दुरुस्त करून लिहिलेला आहे. तर 1,09,998 पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर राहणार. प्रश्न पण अतिशय सोपा आहे. सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर, म्हणजे दोघांची वजाबाकी विचारली इथे. तर सर्वात मोठी पाहिले विचारलं, सर्वात मोठी 3 अंकी संख्या, आणि इथे पाहिलं आपण सर्वात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या म्हणलं तर आपल्याला 999 भेटते. सर्वात मोठी 3 अंकी संख्या ती आहे आपल्याला 999. व्यवस्थित प्रश्न मांडून घ्यायचा आपण प्रॅक्टिस करताना. ठीक आहे.
परीक्षेला हे सगळं लिहायची गरज नसते, पण प्रॅक्टिस करताना मांडून घ्यायचं. आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या, सर्वात लहान 4 अंकी संख्या, सर्वात लहान 4 अंकी संख्या पाहिलं तर 4 अंकी पाहायचं, ही आहे सर्वात लहान, आहे ना. 1 2 3 4 अंक आहेत, म्हणजे ती झालेली आहे 1000. आता याची वजाबाकी करायची. ठीक आहे, वजा केल्यास आता आपल्याला माहिती आहे वजाबाकी करताना आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो. पहिली मोठी संख्या लिहायची 1000, त्याच्यातून 999 वजा करायचे. ठीक आहे, आता ह्या 1 मधून 0 मधून 9 जात नाहीत, मग आपण ह्या 100 ला काय केले, 99 केले आणि इथं 1 घेतला. ह्या 10 मधून 9 गेला, 1 उत्तर राहते. 9 मधून 9 गेला 0, 9 मधून 9 गेला 0. आता मला सांगा ह्या इकडच्या इकडे जे 0 आले त्याची काय व्हॅल्यू राहणार आहे का, नाही. मग आपलं उत्तर हे 1. ठीक आहे, आणि ते पर्याय क्रमांक डी मध्ये. तुम्ही तोंडी पण करू शकता. 1000 मधून 999 गेल्यावर किती राहणार, 1च राहणार. ठीक आहे, किंवा 1000 मधून 1 काढा, 9999 उत्तर येतं. तर अतिशय सोपं आहे, तुम्ही तोंडी पण करू शकता. पण बऱ्याचशा जणाला इथं कन्फ्युजन होते. मुलं काय करतात, 999 मधून 1000 वजा करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, छोट्या संख्येतून मोठी नाही करायची. अतिशय सोपं असं उत्तर होतं. चला, आपल्याला पुढचा 5वा प्रश्न आहे. याला आपल्याला दिली एक पदावली दिली, याला सरळ रूप दिल्यावर उत्तर येते. याला सोडवायचं आहे ना, आपलं उत्तर काढायचं आहे. आपण इथं जर पाहिलं, एक एक कंस पाहू, तिथं हे एक एक कंस पाहू, त्यांची उत्तर पाहू. ठीक आहे, इथं पहिला कंस 1 अधिक 2 वजा 3, सॉरी 1 अधिक 2 वजा 3 आहे की नाही. 1 अधिक 2 वजा 3, 1 आणि 2 किती होतात, 3 होतात. 3 वजा 3 केले तर काय येणार उत्तर, ह्या दोघांची बेरीज 3 येते. 3 मधून 3 वजा केले तर उत्तर येते 0. म्हणजे पहिले आपल्या कंसाचं उत्तर आलं 0. दुसरा कंस पाहू. दुसरा कंस आहे 4 अधिक 5 वजा 9, 4 अधिक 5 वजा 9. 4 आणि 5 ची बेरीज किती येते, 9 येते. त्याच्यातून 9 वजा केले तर याचं पण उत्तर 0 आलं. त्याच्यानंतर तिसरा कंस बघितला, 6 अधिक 7, 6 अधिक 7 वजा किती येणार, वजा 13. मग 6 आणि 7 किती होतात, 13 होतात. 13 मधून 13 गेले, ते पण 0 चे नाव उत्तर. 8 अधिक 9 वजा 17 दिलेलं आहे. ठीक आहे, 8 अधिक 9 वजा 17. 8 अधिक 9 किती होतात, 17. 17 मधून 17 गेले, याचा पण उत्तर 0 आलं. प्रत्येक गोष्ट करून बघायची. एखाद्या वेळेस काय होतं की ते 0 येणार नाही. आता आपल्याला प्रॅक्टिस करताना सोपं जाते. परीक्षेमध्ये काय होते, एखाद्याचं उत्तर 1 किंवा 2 असं पण येऊ शकतं. त्याच्यामुळे काळजीपूर्वक करायचं. 12 अधिक 13 वजा 25, 12 अधिक 13 वजा 25. तर 12 आणि 13 ची बेरीज केली तर 25 आले. 25 मधून 25 गेले, उत्तर 0 येते. मग आता सगळ्या शून्याची जरी बेरीज केली तर उत्तर सगळे 0 आले, म्हणजे उत्तर हे 0च असणार आहे. ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 4 5 6 आणि 6 ने निशेष भाग जातो. आता पुढील पैकीच विचारलं म्हणून आपण पुढील पैकीच पाहायचं. ठीक आहे, पहिले 36 संख्या घ्यायची. 36 ला 3 न भाग जातो का ते पाहायचं. 3 1 3, वरचं नाही लिहिलं तरी चालते, तरी पण आपण लिहून घेऊ. वजाबाकी केली, 3 दोन्ही 6, खाली 0 आला म्हणजे याला निशेष भाग गेला. मग अजून 36 ही संख्या पुन्हा घेतोय. 36 ला 4 न भाग जातो का, जातो. 4 9 36. आता 36 ला 5 न जातो का पाहायचा. 36 भागिले 5, 7 5 35, वरी 7 आले, बाकी केले. आता याला आपल्याला पुढे सॉल्व्ह करण्यासाठी दशांश घ्यावं लागते, पण हे निशेष भाग म्हणतात का, मग त्याला नाही. म्हणजे बाकी खाली 1 आली, त्याच्यामुळे याला या संख्येला ह्या सर्व संख्येने भाग जात नाही. आता आपण 60 ही संख्या घेऊ. 60 ला 3 न भाग जातो का बघू तर. 6 इथं 2 आले, उत्तर 0. इथे 0 घेतलं, 0 ला 0 येतं. म्हणजे हे 60 ला आपल्याला बाकी 0 यायली, म्हणजे 3 न भाग जातो. 60 ला 4 न भाग जातो का बघू. 4 1 4, उरले 2, 0 घेतला खाली, 4 5 20. ठीक आहे, म्हणजे 60 ला पण 4 न भाग दिल्यावर खाली 0 यायला,
म्हणजे याला पण निशेष भाग जातो. निशेष म्हणजे खाली शून्य यायला पाहिजे, काही शेष राहायला नाही पाहिजे. नि म्हणजे पूर्णपणे शेष, म्हणजे शेष म्हणजे काहीही शेष नसायला पाहिजे, म्हणजे काहीही नसायला पाहिजे, म्हणजे उत्तर शून्य यायला पाहिजे. आता 60ला ह्या 60ला 5 न पण जातो का पाहायचं. 60 5 5 1 5 उरला 1, शून्य घेतला, 5 दोन्ही 10, सॉरी 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, ठीक आहे 12 येत नाही, तर 10 मधून 10 गेले शून्य, म्हणजे इथं पण आपल्याला काय व्हायलं, बाकी आपली शून्य उरायली, म्हणजे याला पण निशेष भाग जातो. आता 60ला 10 न भाग जातो का बघायचं, 6 न भाग जातो का, 6 1 6, शून्य उरला, शून्यच्या जागी शून्य येतं, भागाकार 10 यायला, बाकी शून्य यायली, म्हणजे 60 या संख्येला ह्या सगळ्यांना भागाकार जातो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे सगळं आपण करत बसायलो, एवढा वेळ आहे का. बघा आकृत्याला तुम्हाला कमी वेळ लागेल, गणिताला एक एक मार्क खूप महत्वाचा राहतो, एक एक गुण फार महत्वाचा राहतो, आणि एका एका गुणासाठी मग भरपूर विद्यार्थी राहतात. एका एका गुणामुळे किंवा एक प्रश्न चुकीचा आल्यामुळे तुमचा नंबर लागण्याची शक्यता खूप कमी होते. त्याच्यामुळे एक एक प्रश्न जे पण करायला ते व्यवस्थित करा. हा, तुम्हाला आकृत्या परफेक्ट करा, म्हणजे आकृत्याला कमी वेळ लागेल, गणिताला नक्कीच तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. तर पुढचा प्रश्न पाहू. आता याच्यापैकी पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18ने निशेष भाग जातो, 18ने भाग जातो, खाली आपल्याला शून्य यायला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन खूप चांगले ठेवा, ठीक आहे. चांगले कॅल्क्युलेशन ठेवल्यावर तुम्हाला सहज भागाकार लवकर करता येईल, वेळ कमी लागेल. एक एक भागाकार तुम्ही 15-15 20-20 सेकंदात जरी केला किंवा 30 सेकंद तरी चालेल, ठीक आहे. गणिताला तसा जास्तच वेळ लागणार आहे, ठीक आहे. आणि करून पाहायचं प्रत्येक भागाकार, काही वेळ जास्त लागणार नाही. ते 18 18 दोन्ही 36. आता टेक्निकनं पण करू शकता, याला अर्धे केले याला अर्धे केले आहे ना, मग 9 न भागाकार देणं सोपं जातं, किंवा डायरेक्ट भागाकार ज्याला येतं त्याला अजून सोपं जातं, ठीक आहे. पण ज्याला भागाकार डायरेक्ट येत नाही त्याच्यासाठी मी करतोय. 18 75 38 18 1 18 72, उरले किती 12, त्याच्यानंतर पुढचे घेतले 4, 18 95 अतिसखी अष्टदरुष जात नाही, इथून एक घेतला, इथं हे 6 1, मग इथं 162 घ्यावं लागेल, उरले 2, 18 1 18, ठीक आहे. आता वरी भागाकार नाही दिलं तरी चालते, पण खाली ते सगळे अंक संपल्याच्या नंतर पण खाली ते 2 आपल्याला वाचतायत, मग ह्या संख्येला आपल्याला 18ने भाग जात नाही. मग पुढची संख्या घेतली, पुढची संख्या 5 5 5 5, शेवटी 5 आहे, म्हणजे 18ने त्याला भाग जाणं शक्य नाही आहे, कारण ही विषम संख्या आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या घेतो मी, ह्या संख्येला भाग जात नाही, कारण मी ओळखून घेतलं, कारण ही याला 2 न भाग जात नाही, मग 18 मध्ये 9 आणि 2चा गुणाकार येतो. ही विषम संख्या असल्यामुळं, याच्या अवयवामध्ये 2 आल्यामुळं या संख्येला फक्त ह्या 2 न भाग जाण्यासाठी ही समसंख्या असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी त्याला भाग देत नाही. तुम्ही द्यायचा प्रयत्न करून पाहू शकता. आता 66 आहे, 66 पेक्षा लहान ही 54 आहे, 54 12 उरले, 126 126 पाड्यात आहेत, ठीक आहे ना, शून्य आला. हे 6 घेतले, 6ला हे लिहायचं तर लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. नाही लिहिलं तरी 1 2 3 4 5 6 7 7 नंबर आला. हे 6 हे 18 पेक्षा कमी असल्यामुळं आपण शून्य देतो, इथे शून्य द्या. त्याच्यानंतर पुढचे 6, 18 दोन्ही 36, 66 म्हणलं तर आपल्याला 54 घ्यावं लागेल, 12 उरले, 54चा नंबर 3 आहे. त्याच्यानंतरचा पुढचा संख्या घेतला, शून्य घेतला, 120 पेक्षा लहान आहे 108. आता याला जरी भाग दिला तरी आपला भाग जात नाही, ठीक आहे. बाकी काहीतरी उरते, 6 नंबर लागेल, बाकी 12 उरते. मग आता ही लास्ट शेवटचा पर्याय आहे, तोच आपलं उत्तर असू शकतो, तरी पण आपण एक वेळेस करायला काय हरकत नाही. 6 6 6 6 6 6,
पहा आपल्याला इथंच भेटलं होतं आहे की नाही, हे 3 6ला 18 भाग जातो, 0 आलं तर ह्यात ठीक आहे. आता इथं इथे 3 6 आहेत, इथं पण 3 6 आहेत, तरी पण आपण करून पाहू. तिथे 18 इथं 18 लिहिले, इथं 3 आले, वजाबाकी करूत आपण. 18 इथं 126 आहे, 126 पाड्यामध्ये 7 नंबरला येतात. हे 6 इथं 0, इथं 0. हे आधीच सांगितलं मी, हे कसं काय कशामुळे आले. 54ला 3 लिहा आणि हे 12 आले. 126 आपल्याला इथं 7 नंबरला भेटेल. म्हणजे खाली किती आले आपलं, खाली आलं आपलं 0. ठीक आहे. 18ला आपण 6 भाग दिलं तर म्हणजे आपल्याला ह्या संख्येला 6,66,666ला आपल्याला 18 भाग पूर्णपणे जातो. मग आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक डी. अशा प्रकारे हा सराव संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.